जिवलग मित्राने 2 लाखाची सुपारी देऊन का ठार केले? कारण ऐकूनच पायाखालची जमीनच हादरेल. गुन्हेगारी विश्वामध्ये सराईत असलेल्या कमलेश अंबड बायपास रस्त्यावर कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये प्रवेश केला. आत 30 वर्षीय सागर धानोरे बसलेला होता. काही काळाच्या आतच कमलेशने गावठी पिस्तूल सागरच्या कानशिलावर लावले. सागरने प्रतिकार केला. दोघांमध्ये झटापट होऊ लागली. मात्र सराईत असलेल्या कमलेशने सागरच्या हनवटीच्या खाली गावठी पिस्तूलच्या 2 राऊंड फायर केल्या. सागरच्या गालाचा जबडा फुटला. आपली मोहीम फत्ते केल्यानंतर कमलेश काळ्या जॅकेटचे हुडी डोक्यावर घालून कारमधून बाहेर पडला. या दरम्यान परिसरामध्ये कोणीही नव्हते. हा खून कमलेशने का केला याचा उलगडा पोलीस तपासामध्ये झाला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जालना येथील सागर श्रीराम धानोरे वय वर्ष 30 आणि कल्याण गणपतराव भोजने वय वर्ष 41 राहणार समर्थनगर जुना जालना हे दोघेही जालना शहरामध्ये राहत होते. ते दोघेही जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असत. गेल्या काही वर्षापासून या दोघांनी भागीदारीमध्ये जमिनीचे सौदे केले होते. एकत्र व्यवसाय केल्यामुळे त्या दोघांचा एकमेकांच्यावर विश्वास होता. मात्र अलीकडे त्यांच्यामध्ये मतभेद सुरू झालेले होते. कारण काही महिन्यापूर्वी कल्याणने सागरला काही रक्कम व्याजाने काढून दिली होती. ही रक्कम तर देत नव्हताच, पण त्याचे व्याजही तो देत नव्हता. त्यामुळे कल्याणला ते व्याज भरावे लागत होते. पैसे सागर वापरत होता, पण ते परत करण्याची आणि त्याचे व्याज देण्याची त्याची मानसिकता दिसून येत नव्हते. त्याच्या या वागण्याने कल्याण वैतागलेला होता. वारंवार मागणी करूनही सागर पैसे देत नसल्याने कल्याण चिडलेला होता. तो रागाने इतका अंध झाला की त्याला वाटू लागले सागरचा कायमचा काटा काढावा, त्याला जन्माची अद्दल घडवावी. पण हे काम करायचे कसे हे मात्र त्याला समजत नव्हते. अखेर अविचाराने त्याने एक प्लॅन आखला. एखाद्या गुंडाला सुपारी देऊन सागरचा काटा काढण्याचे त्याने ठरवले. तो सराईत गुंड कमलेश झाडीवाले याच्या संपर्कात आला. सागरचा खून करण्यासाठी कल्याणने कमलेशला 25 लाख रुपयाची सुपारी दिली होती. यासाठी टोकन अमाउंट म्हणून 5,000 रुपये कमलेशला देण्यात आले होते. उर्वरित रक्कम ही हत्या झाल्यानंतर कमलेशच्या अकाउंटवर जमा होणार होते. आता पुढचा प्लॅन तयारच होता. कल्याण भोजने याने सागर धानोरे याला फोन करून अंबड बायपासला बोलावून घेतले. त्याप्रमाणे सागर आला, पण त्याला कल्याण कुठे दिसत नव्हता. म्हणून तो रोड कडेला गाडी उभा करून थांबलेला होता. तो कल्याणची वाट बघत होता. इतक्यात कमलेश आला. तो सागर धानोरेच्या कारमध्ये शिरला आणि शेजारी बसून त्याच्याशी बोलू लागला. पण कमलेश काहीतरी दगाफटका करण्यासाठी आला आहे याचा अंदाज सागरला आला. त्याने कमलेशला कारमधून उतरण्यास सांगितले. कमलेशने नकार देत त्याच्यावर हात उगारला. दोघांच्या मध्ये झटापट सुरू झाली. या झटापटीमध्ये कमलेशने सोबत आणलेले गावठी पिस्तूल काढले आणि 2 राऊंड सागर धानोरेच्या गळ्याजवळ फायर केले. सागर धानोरेने प्रतिकार करत त्याचा हात पकडला. तेव्हा कमलेशने खिशातील चाकू काढला आणि सागरच्या छाती आणि गळ्याजवळ सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यातून सागर बचावला नाही. काही वेळातच तो निश्चित पडला. तो ठार झाल्याची खात्री करून कमलेश कारमधून बाहेर आला आणि पसार झाला. रस्त्याकडेच्या कारमध्ये एक तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीमध्ये आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळाची परिस्थिती अशा प्रकारे निर्माण करण्यात आली होती की पाहणाऱ्याला वाटेल सागरने वैयक्तिक नैराश्यातून आत्महत्या केली आहे. सुरुवातीला स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, परंतु सागरच्या शरीरावरील जखमांच्या खुणा आणि गळ्याभोवतीचे वळ पाहून पोलिसांना संशय आला. जालना पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने LCB या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला. पोलिसांनी सर्वात आधी सागरच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स, CDR आणि IP डिटेल्स तपासले. त्यामध्ये दिसून आले की सागरच्या कुटुंबातील काही व्यक्ती आणि परिसरातील काही संशयास्पद तरुण यांच्यामध्ये घटनेच्या काही दिवस आधी वारंवार
संभाषण झालेले होते। संशयाची सोय जवळच्या लोकांच्याकडे वळताच पोलिसांनी काहींना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला। ताब्यात घेतलेल्या संशयितांनी चौकशीमध्ये जे सांगितले ते ऐकून पोलिसही चक्रावून गेले। सागरचा काटा काढण्यासाठी आरोपींनी स्वतःचे हात रक्ताने माखण्याऐवजी व्यावसायिक मारेकऱ्यांना सुपारी दिलेली होती। हा वाद कौटुंबिक कलह, मालमत्तेचा वाद किंवा अनैतिक संबंधातून निर्माण झाला होता। मारेकऱ्यांनी ठरलेल्या प्लॅननुसार सागरला एका निर्जन स्थळी गाठले, तिथे त्याचा गळा आवळून किंवा शस्त्राने वार करून खून केला आणि नंतर मृतदेह अशा जागी टाकला जिथे तो आत्महत्येचा बनाव वाटेल। पोलिसांनी या प्रकरणात मुख्य सूत्रधारासह सुपारी घेणाऱ्या मारेकऱ्यांनाही बेड्या ठोकल्या आहेत। तपासादरम्यान आरोपींकडून खुनासाठी वापरलेले वाहन आणि आगाऊ घेतलेली सुपारीची रक्कमही जप्त करण्यात आलेली आहे। आम्ही सुरुवातीला सर्व शक्यता तपासल्या, पण तांत्रिक पुराव्यांनी आमचा संशय खरा ठरवला। हा पूर्वनियोजित खून होता असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले। जालना शहरामध्ये या घटनेमुळे मोठी खळबळ उडालेली आहे। एक 30 वर्षाचा तरुण ज्याच्याकडून कुटुंबाला मोठ्या अपेक्षा होत्या, त्याचा अशा प्रकारे सुपारी देऊन खून झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 551/2025 नुसार पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि गुन्हेगारी कट रचने या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, एसीपी आयुष नोपाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, जनार्दन शेवाळे, योगेश उबाळे, राजेंद्र वाघ, रामप्रसाद पवरे, सॅम्युअल कांबळे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, संदीप चिंचोळे, संजय सोनवणे आदींनी केले आहे। खून केल्यानंतर कमलेश हा फरार झालेला होता, परंतु यानंतर पुन्हा मित्रांसोबत तो गाडीजवळ आला। मृतदेह रुग्णालयात आणण्यालाही त्यानेच मदत केली होती। यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे इन कॅमेरा शवविच्छेदनासाठीही उपस्थित राहिला। या आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले। व्याजाचे पैसे देत नसल्याने खुनाची सुपारी। कल्याण भोजने याने काही जणांच्याकडून व्याजाने रक्कम घेऊन ती सागर धानोरे याला 8 महिन्यापूर्वी दिली होते, परंतु तेव्हापासून सागर हा रक्कम देत नव्हता। वारंवार फोन आणि मेसेज करूनही तो प्रतिसाद देत नसल्यामुळे कल्याण यालाच व्याजाची रक्कम द्यावी लागत होते। त्यामुळे त्याने कमलेशला सुपारी देऊन ही हत्या केली आहे। सागर धानोरे हा मित्रांसोबत पिंपळनेरला दर्शनासाठी गेला होता। मित्रांना घरी सोडून तो एकटाच कारने अंबड चौफुलीकडे आलेला होता। यावेळी कल्याण भोजने याने त्याला चौफुलीकडे बोलावले असल्याची माहिती पोलिसांना मोबाईलमधून मिळाली होती। या क्लूपासून पोलिसांनी कल्याण भोजने याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला आहे। यानंतर कमलेश झाडेवाले याला त्याच्या राहत्या घरून अटक करण्यात आलेली आहे।